नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5. ओके, या अगोदर मी तुम्हाला काही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्या अगोदर छोटासा रूल सांगतो. हे बघा, इथे काही रूल दिलेले, पण ह्या रूल्सपेक्षा हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजेल. दोन्ही पॉझिटिव्ह साईन असतील 2 डिजिटला, आहे बघा इथे कसे 2 डिजिट दिलेले, असे या 2 डिजिटला पॉझिटिव्ह साईन असेल, मध्ये पण पॉझिटिव्ह साईन असेल, तर ह्या दोन्ही डिजिटची काय होते, ॲडिशन म्हणजे बेरीज होते. 5 + 3 किती आले, 8 झाले, आणि साईन काय येतं उत्तराला, पॉझिटिव्हच येतं. पण जर एका एक्झाम्पलमध्ये एका डिजिटला मायनस साईन आहे आणि दुसऱ्या डिजिटला काय मायनस साईन आहे, पण मध्ये काय प्लस साईन आहे, तर ह्या दोघांची काय होती, ॲडिशनच होते. बरोबर, ही ॲडिशनच होते, पण उत्तराला साईन काय येतं, मायनस येतं. उत्तरात तो डिजिट असेल त्याला साईन मायनस येते. आता इथे थर्ड आहे, एक मायनस आणि एक प्लस असेल, किंवा एक प्लस किंवा मायनस असेल. आलं लक्षात. पण ह्या केसमध्ये 2 डिफरंट एक्झाम्पल दिलेले. आता इथं मायनस आणि प्लस आहे, यांची काय करायची आहे, इथं ॲडिशनचं साईन दिलेलं आहे म्हणजे प्लसचं साईन दिलं, तरी इथे करताना काय करायचं आहे, तुम्हाला सबट्रॅक्शनच करायची. 8 - 2 मोठ्या डिजिटमधून लहान संख्या मायनस करायची म्हणजे सबट्रॅक्ट करायची. 8 - 2 केल्यावर किती होतो, 6. आणि मोठ्या संख्येला चिन्ह काय, 2 आणि 8 मध्ये मोठी कोणती आहे, 8 आहे. बरोबर, 8ला साईन मायनस आहे, म्हणून इथे उत्तराला साईन आपण मायनस देतो. इथे पण बघा, इथं प्लस साईन आहे, इकडं हे साईन इकडं असो किंवा इकडच्या डिजिटला असो काही फरक नाही पडत. इथे काय +8 आहे, इथं प्लस साईन, इथं -3. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, एक तरी साईन मायनस असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शनच करायची. 8 मधून 3 मायनस केले, उत्तर काय आलं 5. पण मोठ्या संख्येला चिन्ह काय प्लस आहे, म्हणून आपण इथे काय दिलं, प्लस. चला तर मग सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. हे त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. ओके, इथे मी तुमचा वेळ नाही वेस्ट करत, त्यामुळे पटकन सांगायला सुरुवात होतो. 8 + 6 14, 9 - 3. मोठं डिजिटमधून काय करायची, लहान डिजिट एक तरी मायनस साईन असेल तर काय करायची, सबट्रॅक्शन. 9 - 3 6. बरोबर, 6. आणि मोठ्या संख्येला चिन्ह काय प्लस आहे, म्हणून ॲन्सरला साईन काय येणार तुमचं, +6. ओके, इथं पण साईन काय प्लसच. नाही दिलं तरी चालेल, दिलं तरी चालेल. 5 + इथं ब्रॅकेटमध्ये -6. आता मोठा डिजिट काय -6. ओके, ही साईन साईडला ठेवा. एक तरी मायनस साईन असले तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. म्हणजे इथे उत्तर 6 मधून 5 मायनस केले, काय उत्तर येणार, काय येणार 1. आणि उत्तर सगळ्यात मोठ्या डिजिटला साईन काय मायनस, म्हणून इथे आलं आपलं मायनस साईन. इथे =चं साईन देऊन घ्या. इथे काय -7 + 2. इथे एक तरी मायनस आहे, याला साईन नाही, ब्रॅकेट नाही, म्हणजे इथे काय प्लस साईन असतं, लक्षात ठेवा. तर -7 मधून 2 मायनस झाले, किती उरता 5. मोठ्या डिजिटला साईन काय मायनस, म्हणून इथे मायनस दिला. ओके, -5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इथे काय -8 + 0. इथं उत्तर काय येणार, 0 असेल तर उत्तर काय येणार आहे, -8च येणार आहे. लक्षात असतं, इकडं मायनस असतं तरी पण काय आलं असतं, -8च आलं असतं. आता 2 मायनस साईन आहे, तर काय करणार आहे, 2 मायनस असेल तर दोघांची काय होते, ॲडिशन होते. बरोबर, दोन्हीकडे मायनस असेल, पदी प्लस असेल. 5 + 2 7. आणि उत्तराला चिन्ह काय येतं, -च येतं. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, आता हे सेकंड आहे, हे तुम्हाला मी एवढं याच्यामध्ये सोडून दाखवतो, पुढच्या एक्झाम्पल नोटबुकमध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, तर इथे काय आहे, 6 इथे बघा फर्स्ट दाखवतो, हे -2 इथे घेतलेले आहे, आणि हा प्लस साईन इथं, आणि हा 8 इथं घेतलेला आहे. =चं साईन दिलेलं आहे. आता 8 + 2 एक तरी मायनस साईन असेल तर काय होतं, सबट्रॅक्शन होते. हे नेहमी सांगितलं होतं तुम्हाला मी. 8 - 2 किती होतं, 6. आणि मोठ्या संख्येला साईन काय, इथे प्लस साईन आहे, म्हणून आपण इथे +6 दिले. इथे प्लस साईन आहे, लक्षात ठेवा. इथं काही साईन नाही, म्हणजे याला काय प्लस साईन आहे, +8. आता इथे काय करायचं आहे, हा 6 अगोदर लिहायचा आहे, इथे प्लस साईन इथे देऊन घ्यायचं आहे. नंतर काय, हा 8 आहे, इथे याला परत प्लस द्यायची आवश्यकता आहे का, नाही. =6 + 8 14. प्लस साईन. ओके, 14 आलं. आता इथे काय करणार, 0, हा 0 इथं घेतला, ही प्लस साईन देऊन घ्यायचं आहे. हा 8 इथं =0 + 8 +
8. ओके, याला साईन काय प्लस. आता इथे -4 हे प्लस साईन हे +8. ओके, तर एक तरी मायनस साईन असलं तर काय होतं, आपली सबट्रॅक्शन होते. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला काय करायची, सबट्रॅक्ट करायची आहे. 8 - 4 4 आणि डिजिटला साईन काय येणार आहे तुमचं, मोठ्या डिजिटचं. ओके, इथं साईन काय येणार आहे, प्लस येणार आहे. प्लस मोठी संख्या कोणती, 8 आहे, याला कोणतं साईन आहे, प्लस आहे. बघा इथं काय प्लस आहे, म्हणून इथं काय आलं, +4 आलं. तर इथे नेक्स्ट काय आपला 4 होता, बरोबर. आता 4 असेल तर आपण काय करणार आहोत, इथे -2 आहे, -2 हे प्लस आणि हा 4. ओके, हा 4 घेतला इज इक्वल टू. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहे, यांची दोघांची काय करायची, एक तरी सबट्रॅक्ट साईन असेल तर काय होते, सबट्रॅक्शन होते. 4 मधून 2 काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. 4 मधून 2 सबट्रॅक्ट केले, आन्सर काय आलं 2. हे बघा इथं नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय 6 हे प्लसचं साईन आणि हा 4 इथे घेऊन गेला. 6 + 4 10. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 0 प्लसचं साईन आणि हे +4 इथे घेतले इज इक्वल टू 0 + 4 4. नेक्स्ट एक्झाम्पल -4 घेऊन घेतले, इथं ब्रॅकेटमध्ये हे प्लसचं साईन घेतलं आपण आणि हे +4 लिहून घेतले. तर इथे एक मायनस आणि एक प्लस असेल तर काय होतं, सबट्रॅक्शन होते. 4 मधून 4 सबट्रॅक्ट केले तर काय उत्तर येतं, 0. ओके, 0ला काही साईन नसते, हे नेहमी लक्षात असू द्या. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय -3 कॉलममध्ये -3 मध्ये सेम करायचं आहे आपल्याला. -2 घ्यायचे आहे, इथे हे प्लस साईन घ्यायचं आहे आणि हे -3 इथे लिहून घ्यायचे. आता इथे काय 2 2 मायनस असेल तर दोघांची काय होते, बेरीज होते. दोन्ही डिजिटची बेरीज होती आणि उत्तराला साईन मायनस येते. 2 आणि 3 किती होते, ॲडिशन केली तर 5 होते. उत्तराला चिन्ह मायनस देऊन घ्यायचं. आता हे 6 + -3. ओके, हे -3 आहे. एक तरी मायनस साईन असेल तर काय होतं, सबट्रॅक्शन होते. 6 - 3 किती उरता, 3 उरता. ओके, आणि उत्तराला साईन मोठं डिजिट कोणती, 3 आणि 6 मध्ये 6ला प्लस आहे म्हणून इथे प्लस साईन. ओके, ते प्लस साईन. नेक्स्ट हे 0 प्लस हे -3. आता इथे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर 0 ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर -3 होता आणि हे उत्तर -3 येतं. आलं लक्षात, -3. नेक्स्ट आहे हे -4 आणि प्लसचं साईन आणि हे -3. दोन्ही मायनस मायनस असेल तर काय होतं, दोघांचे ॲडिशन होते. 4 + 3 7 आणि उत्तराला साईन -1 येते. आता नेक्स्ट आतून काय बघायचं आपल्याला, आता -5चं. आता इथे काय -2 बरोबर, -2 घेतले, हे प्लसचं साईन आणि हे -5. दोन्ही मायनस मायनस आहे तर काय होणार, दोघांची ॲडिशन होणार, उत्तराला साईन मायनस हे येणार आहे. नेक्स्ट 6 प्लसचं साईन -5. ओके, एक मायनस असेल तर काय होतं, मोठ्या संख्येतून छोटी संख्या ही मायनस केली जाते. 6 - 5 काय होतं, ॲन्सर सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 उरतं. ओके, 1 आल्यानंतर मोठ्या डिजिटला साईन काय, 6ला पॉझिटिव्ह आणि 5ला मायनस आहे, सबट्रॅक्शन. मग काय इथं निगेटिव्ह साईन आहे, यांना पॉझिटिव्ह साईन. मग पॉझिटिव्ह साईन मोठ्या संख्येला म्हणून इथे पॉझिटिव्ह. नेक्स्ट 0 + -5. 0 - 5 काय येतं, -5 आन्सर येतं. बरोबर, हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर हे मायनस साईन याला इथे मायनस होतं. 0 - 5 -5. नेक्स्ट -4 हे प्लस साईन आणि हे -5. बरोबर, ते -5 दोन्ही मायनस असेल तर दोघं डिजिटची काय होते, ॲडिशन होते. 4 + 5 9 आणि ॲन्सरला साईन काय येतं, सबट्रॅक्शनचं. ओके, अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट झालेला आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.